नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजे चातुर्मासातील आषाढ संकष्टी चतुर्थी आज म्हटले जाते। बघा, चातुर्मास सुरू झाला आहे आणि प्रत्येक महिन्यातले चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत केलं जातं। तर गणेशांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात। तर या चातुर्मासातील म्हणजे आषाढ महिन्यातली ही संकष्टी चतुर्थी व्रताचे खूप महत्त्व आहे, म्हणजे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानली जाते। चातुर्मासातील पहिली ही संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते। बघा, या दिवशी गणपती हा वैश्विक देवता मानला जाते, म्हणजे गणपती हा बुद्धीचा देवता आहे। आपण गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे। संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं आणि या संकष्टी चतुर्थीचे व्रत एक काम्य व्रत आहे आणि हे फार प्राचीन हजारो वर्षापासून हे व्रत केलं जातं। आणि संकष्टी चतुर्थीला सर्व गणेश भक्त आपल्या परीने पद्धतीने गणपतीची खूप भक्तिभावाने पूजन करतात। तर आजच्या दिवशी आपल्याला चंद्रोदय आहे 9:59 तर बघा, आजच्या दिवशी रात्री खूप छान गणेशांची पूजा करायची आहे आपल्याला। तर बघा, सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत आपले गणपती बाप्पा, म्हणजे विघ्नहर्ता आहेत, संकटातून मार्ग दाखवणारा आहे, अपार कृपा करणारे बाप्पा आपल्या भाविकांच्या हाकेला धावून येतात। तर बघा, संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्या बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, विशेष स्तोत्रांचे पठण आणि मंत्राचे जप करणं अतिशय शुभ आणि पुण्य फलदायी आणि लाभदायी असतात। त्याच्यामुळे आजच्या दिवशी जेवढे तुम्ही नामस्मरण करताल किंवा तुम्ही जप करताल तर त्याचं नक्कीच तुम्हाला पुण्यफळ मिळतं आणि तुमच्या जी काही समस्या असतात त्यातून तुम्ही बाहेर पडताल। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो। त्या दिवशी दिवसभर उपवास तर व्रत असतो आणि गणपती बाप्पांची षडोपचारे पंचोपचारे पूजा करावी। शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला 21 वेळेस गणेश अथर्व शीर्षम म्हणायचा आहे। जर आपल्याला गणेश अथर्व शीर्षम म्हणायला जमत नसेल तर ओम गण गणपते नमः हे 108 वेळेस आपल्याला जप करायचा आहे। त्या जप करता करता आपल्याला ही अभिषेक करायचा आहे। त्यानंतर फुले अर्पण करून धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशांचे नामस्मरण करायचे आहेत। नंतर प्रसाद ग्रहण करून ते वाटप करायचं आहे। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बघा, चंद्रदर्शनाला खूप महत्त्वाचं मानलं जातं। बघा, ज्या दिवशी रात्री चंद्रोदयाची वेळ असते ते पाहायचे आणि ते म्हणजे आपल्याला आजच्या दिवशी चंद्रोदय आहे 9:59 तर नंतर आपला धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे। चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे पाण्याचं। तर बघा, पाण्याला अर्घ्य देताना ओम सौमाय नमः हे आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि ते आपल्याला पाणी अर्घ्य द्यायचं आहे। चंद्रदर्शन घेऊन आपण आपली मनोकामना ही मागायची आहे। बघा, ते तरी आपण मनोकामना मागितली ना चंद्रदेवतांना तरी आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होतं। आणि बघा, नंतर गणपतीची आरती करून जास्वंदाची फुले दुर्वा अर्पण करून उपवास सोडायचा आहे। उपवास सोडताना आपल्याला गणपतीला आवडणारे लाडू मोदक किंवा आपण खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतं। गणपतीला दुर्वा अर्पण करणे खरंच खूप शुभदायी म्हणलं जातं। या दिवशी 21 दुर्वाची जोडी नक्कीच अर्पण करा। त्यामुळे काय होतं की गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे म्हटले जाते। मग दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण म्हणली जाते, म्हणजे पूजेचं पुण्यफळ लाभत नाही। त्यामुळे नक्कीच दुर्वा अर्पण करावी। तर त्या दिवशी बघा, आपल्याला सर्वत्र फॅमिली मिळून एकत्रच आपल्याला पूजा करायची असते। आणि बघा, आपली जी काही घरामध्ये जर तुमच्या कटकटी वादविवाद असेल तर आपल्याला त्या दिवशी आपल्याला 21 वेळेस किंवा 108 वेळेस मंत्र म्हणायचा आहे। तो म्हणजे आपल्याला सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा, किंवा आपल्याला 21 वेळेस किंवा 108 वेळेस ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः आपल्याला या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे। त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण पूजा करतो, गणपती बाप्पाची आरती करतो, तेव्हा सगळे कुटुंब एकत्रित येऊन आपल्याला ते आरती करायची आहे आणि सगळ्या कुटुंबांनी याचा गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, दर्शन घ्यायचं आहे।
जर तुम्ही बाजूच्या म्हणजे मंदिर असेल तुमच्या जवळपास तिथं जाऊन तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. सर्व फॅमिली मिळून आपण नक्कीच तिथे दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन. आणि तिथे नक्कीच तुम्ही जर तुम्हाला जमलं तर तुम्ही प्रसादही वाटप करू शकता. म्हणजे त्यानिमित्ताने तुमचं अन्नदान होईल. खरंच हे श्रेष्ठ दान असतं अन्नदान, तर ते नक्कीच करा. बघा या उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या फॅमिलीमध्ये कधीच तुमचे वादविवाद होणार नाहीत आणि कटकटी होणार नाही. त्याची नक्कीच तीव्रताही कमी होईल. आणि बघा जेव्हा तुम्ही मनोभावे सेवा करताल अशा गणपती बाप्पाची तर नक्कीच तुमच्या घरामधले कुठलीही समस्या येणार नाही. आणि तुमच्या जर काही वादविवाद होत असेल तर त्याचंही प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपण बघा मनोभावे जर तुम्ही इच्छापूर्ती जर असे उपाय केले आणि उपासना केला तर बघा नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते. तर मी पण ही तुमची इच्छा पूर्ण हो हीच मी आपले गणेशच्या दिवशी मनोकामना पूर्ण व्हावी तुमची, तर मी आमच्यानी प्रार्थना करते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही पण मी प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ छोटासा आहे, तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्ही व्हिडिओवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.